एका गावाबाहेर एक होतं पडकं घर. त्या घरात राहायचा एक वानर, तशीच एक मांजरी आणि एक चिमणी. मिळेल ते काही बाही खाऊन राहायची तिघही. मांजरी म्हणाली एकदा, आज आपण खीर करूया. तो बेत वानराला आवडला, चिमणीलाही आवडला. खीर म्हणताच त्या दोघांच्या पाणी सुटलं तोंडाला. खीर करायची म्हणजे 4 जिन्नस हवे होते. ते कुणी आणायचे, कुठून आणायचे? मांजरी म्हणाली वानराला, कुठून तरी थोडं गूळ घेऊन ये भला. वानर बोलला, हा, ते सोपं आहे मला. मग मांजरी बोलली, चिवताई, तू तांदूळ घेऊन ये. चोच भरून आणायचे, 50 खेपात काम उरकायचे. चिमणी बोलली चटकन, करीन मी एवढं झटकन. दूध आणायची कामगिरी मांजरीनं घेतली स्वतःवरी. खीर तीच करणार होती, बाकी काही चिंता नव्हती. तिघांनीही आपापली कामगिरी चोख पार पाडली. वानर कुठून तरी घेऊन आला गुळाचा खडा मोठाला. चिमणीनं 50 खेपा करून तांदूळ आणले चोच भरभरून. मांजरीनं कुणाच्या तरी घरातून दुधाची वाटी आणली पळवून. जवळच होतं तळ, तिथून वानरानं घागरभर पाणी आणलं. गाडगं चढवून चुलीवर खीर शिजवत बसली मांजर. खीर शिजत आली तशी सगळ्यांना आनंद झाला. तिघेही गाऊ लागले, खीर शिजली रट रट, चाटून खाऊ मट मट. खीर शिजली रट रट, चाटून खाऊ मट मट. आता मांजरी दोघांना बोलली, हे बघा, तुम्ही जाऊन तळ्यावर आंघोळ उरकून या लवकर. वानर आणि चिमणी तळ्यावर गेली. इकडे खीर तयार झालेलीच होती. मांजरी लबाड होती भारी, तिनं खीर खाल्ली सारी. गाडगं मात्र चुलीवर झाकून ठेवलं तसंच वरवर. मग तिनं आजारपणाचं ढोंग केलं खास. कपाळाला वेखंड थापलं, चिंधीने ते बांधून घेतलं. मग एक पांघरुण घेऊन कोपऱ्यात चुपचाप राहिली पडून. वानर आणि चिमणी आंघोळ करून परतली, तर मांजरीबाई झोपून राहिलेली. वानर तिला विचारू लागला, मांजरीबाई, मांजरीबाई, झोपलीशी बाई? खिरीचं काय झालं, सांगशील की नाही? मांजरी पांघरुणातूनच बोलली कुंथून, माझं डोकं की नाही दुखतंय भारी. अशी राहते जरा पडून, तुम्ही घ्या खीर खाऊन. माझा वाटा द्या ठेवून, बरं वाटताच घेईन खाऊन. वानरानं चुलीवरचं गाडगं खाली उतरलं. वरची झाकणी काढून बघतो, रिकामं गाडगं पाहून चमकतो. नवल करीत राहिला. मांजरीला विचारू लागला, मांजरीबाई, मांजरीबाई, असं काय? गाडग्यात खीर नाही कशी काय? पण ढोंगी मांजर खाशी थंडपणे बोलते कशी, गाडग्यात खीर नाही उरली, मग कुणीतरी येऊन चोरून खाल्ली. खीर ठेवली करून आणि डोकं आलं दुखून, म्हणून मी अशी पडून राहिले जराशी. चोर येऊन गेला, समजलं सुद्धा नाही मला. वानर बोलला, मांजरीबाई, मांजरीबाई, सांगतेस काय? भलतच काही. अंघोळ उरकून पटकन आम्ही आलो झटकन. एवढ्यात चोर येईल कसा? खीर खाऊन जाईल कसा? लबाड मांजरी कुरकुरली, मी तरी काय सांगू बाई, मी आजारी पडलेली, अशी झोपून राहिलेली. वानराला शंका आली. मांजरीनंच खीर खाल्ली. आजाराचं नुसतं ढोंग चकवायला घेतलंय सोंग. तो पुढे सरसावला, मांजरीपाशी गेला. मांजरीच्या अंगावरलं पांघरुण त्यानं ओढून काढलं. त्याला काय दिसलं? मांजरीचं पोट तट्ट फुगलेलं. त्याची खात्री झाली, मांजरीनंच खीर मटकावली. तसा वानर संतापला, चवताळून म्हणाला, सगळी खीर तूच मटकावलीस हळूच. खरं खरं बोल आता, उगाच मारू नकोस बाता. ढोंगी मांजरी दाद देईना, कबूल काही करेना. वानरानं रोखटोक सवाल केला खोचक, मग तुझं पोट असं फुगलंच ग कसं? आजारीपणानं फुगलं असेल. मांजरी बोलली, खोटं सपशेल. वानर बोलला, असं काय? नसती सबब सांगतेस काय? मांजरी आता उलटली, कांगावा करीत बोलली, खीर तुम्ही दोघांनी खाल्ली असेल येता क्षणी. मला झोपलेलं पाहिलं, खुशाल काम साधलं. गरीब बिचाऱ्या माझ्यावर खोटा आळ घेताय वर. वानरानं तिची लबाडी ओळखली, पण सिद्ध कशी करणार ही पंचायत पडली. मनाशी एक बेत योजला आणि तो बोलला, ठीक आहे मांजरीबाई, जास्त वाद नको काही. आपण एक कसोटी लावू.
नेमका चोर हुडकून काढू. काय करायचं, रिकामी घागर घ्यायची, तळ्यात पालथी ठेवायची, बसायचं एक एक जणांना, तिच्यावर पाळी पाळीनं. मी खीर खाल्ली तर बुडगं घागरी खाल्ली असं म्हणायचं प्रत्येकाने मोठ्यानं. ज्यानं खीर खाल्ली असेल त्याच्या वेळी घागर बुडेल. चला तर निघूया, लगेच तळ्यावर जाऊया. ठरलं. मांजरीचा निरोपाय झाला, जावंच लागलं कसोटीला. वानरानं घागर घेतली, तळ्यात नेऊन पालथी ठेवली. आधी तोच घागरीवर चढून बसला आणि मोठ्यांदा म्हणू लागला, हुप हुप वानर गजर करी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. वानरानं खीर खाल्लेलीच नाही ती, घागर काही बुडाली नाही. तो घागरीवरून खाली उतरला. चिमणीला वर चढ म्हणाला. चिमणी घागरीवर चढून बसली, मोठ्यांदा म्हणू लागली, चिव चिव चिमणी गजर करी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. चिमणीनं खीर खाल्लेलीच नव्हती, घागर काही बुडाली नाही. ती घागरीवरून खाली उतरली. आता मांजरीची पाळी आली. बेटी पुरती धस्तावली, बिचकत बिचकत घागरीवर चढली. थरथरत लटपटू लागली, कस बस पुटपुटली. म्याव म्याव मांजरी गजर करी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. घाबरगुंडी उडालेली मांजरी जोरात लटपटू लागली. घागर डळमळली, कलंडून उलटली, पाण्यानं बुड 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 भरली, दुपकन पाण्यात बुडाली आणि घागरी बरोबर मांजरी बाई पण पाण्यात बुडाली. काय बालमित्रांनो, कशी मांजरी बाईची फजिती झाली कळलं ना? एका रानात एक सिंह होता. तो एका गुहेत राहायचा. गुहेच्या जवळ होतं एक बीळ, त्यात राहायचा एक उंदीर. सिंह जेव्हा झोपायचा तेव्हा उंदीर बाहेर पडायचा. सिंहाच्या अंगावर खेळायचा, त्याची आयाळ कुरतडायचा. सिंहाची झोप मोड व्हायची, स्वारी वैतागून जायची. सिंह पंजा मारायचा, उंदीर पकडू पाहायचा, पण पिट्टुकला उंदीर लेकाचा सुळकन निसटून जायचा. सिंहराजाची एवढी मोठी स्वारी, पण पिटुकला उंदीर त्याला झाला भारी. आता काय करावं, उंदराचं संकट कसं टाळावं? सिंहाचा मित्र होता एक कोल्हा. त्याला सिंहानं सल्ला विचारला. तो बोलला, मी मांजर आणतो, उंदराचा त्रास वाचवतो. मग कोल्ह्यानं एक मांजर आणलं. ते सिंहाच्या गुहेत राहू लागलं. मांजर आल्यापासून उंदीर बाहेर पडेना बिळातून. सिंह आरामात झोप घेऊ लागला. मांजरावर तो खुश होऊन गेला. शिकारीतला वाटा मांसाचा तो रोज मांजराला द्यायचा. कोल्होबाचा वाटा कमी झाला बराचसा. मांजराचा हा बडेजाव कोल्होबाला पाहावे ना. मांजराला हाकलायची युक्ती त्यानं योजली. एके दिवशी कोल्हा हळूच बोलला सिंहाला, मांजर उंदराला मारत नाही, हे लक्षण काही बरं नाही. मांजरानं उंदराला धरायला हवा, कायमचा निकाल लावायला हवा. सिंहाला हा सल्ला पटला. तसा तो मांजराला बोलला, उंदराला एकदाचा मारून टाक, कायमचा निकाल लावून टाक. मांजरानं मग पाळत ठेवली, पकडून उंदराची चटणी केली. तसा कोल्हा सिंहाला सरळ सरळ बोलला, उंदराची ब्यात कायमची गेली, आता मांजराची गरज काय उरली. सिंहाला हा सल्ला पटला. त्यानं मांजराला निरोप दिला. कोल्होबाच्या मनासारखं झालं. मांजराचं खाणं त्याला मिळू लागलं. एका रानात वडाचं मोठं झाड होतं. झाडाला एक ढोली होती. त्यामध्ये सशाची स्वारी राहत होती. त्याच्याबरोबर सशिणबाई आणि त्याचं ससुल्ल बाळ सोबत राहायचे. एकदा ससा आणि सशिणबाई फिरायला दूर रानात गेली. ससुल्ल बाळ एकटंच ढोलीत झोपून राहिलं. एकाएकी वारा सुटला. वडाची पानं लागली गळायला.
एक पान पटकन पडलं, ससुल्याच्या अंगावर आदळलं. ससुल्ला दचकून उठला, कावरा बावरा झाला. आधीच बाळ भित्र भारी, कुठे खुट्ट झालं भिवून जाई, कुठे सट्ट झालं भिवून जाई, झाडाची पानं सळसळली भिवून जाई, असं हे बाळ भित्र भागूबाई. आता तर काय, वडाचं पान मोठालं, अंगावर फटकन आदळलेलं. बाळाला वाटलं आभाळच फाटलंय, त्याचा तुकडा कोसळलाय. झालं, ससुल्या बाळाची स्वारी टुणकन ढोली बाहेर उडाली. घाबरगुंडी उडालेलं ससुल्ल बाळ पळत सुटलं. वाट फुटेल तिकडे जीव घेऊन धावत राहिलं. ससुल्याला वाटेत हरिण भेटलं. विचारू लागलं, अरे धावायला काय झालं? ससुल्ला बोलला, अहो आभाळ तुटलाय म्हणून मी धावतोय. माझ्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला एक. हरणाला खरंच वाटलं, ससुल्याबरोबर तेही धावत सुटलं. त्या दोघांना वाटेत भेटला एक लांडगा. त्यानं विचारलं हरणाला, झालं काय धावायला? हरण बोललं, अहो आभाळ कोसळतंय म्हणून आम्ही धावत सुटलोय. या ससुल्यावर पडला आभाळाचा तुकडा येवला. लांडगोबाचा समज झाला, खराच तसा प्रकार घडला. तोही त्यांच्यात सामील झाला, मारे सुसाट धावत सुटला. आता ते तिघही मिळून धावत सुटले जीव तोडून. पुढे भेटली सिंहाची स्वारी. विचारू लागली नवल करीत, अरे पळताय का असे, सांगा तरी. लांडगा बोलला, अहो भगदाड पडलंय आभाळाला, त्याचा तुकडा खाली पडला. या ससुल्यानं प्रत्यक्ष पाहिला, आभाळ कोसळू लागलाय म्हणून आम्ही पळून जातोय. सिंहालाही खरंच वाटलं, तोही त्यांच्यात मिसळला, त्यांच्याबरोबर धावत सुटला. आता चौघेही जण मिळून पळत सुटले जीव तोडून. वाटेत एका झाडावर घुबड होतं बसलेलं. चौघे धावत सुटलेले. घुबडाला नवल वाटलं. त्यानं विचारलं, काय मंडळी, पळताय काय अशी सगळी? सिंहानं सांगितलं, अहो आभाळ कोसळतोय म्हणून आम्ही पळून जातोय. आभाळाचा तुकडा पडला, या ससुल्यानं स्वतः पाहिला. घुबड होतं शहाणं. त्याला अजब वाटलं. त्यानं शंका काढली, आभाळाची कवची कुणी कुणी पाहिली? सिंहाची स्वारी बोलली, तशी मी डोळ्यांनी नाही पाहिली. लांडगा बोलला, मीही नाही प्रत्यक्ष पाहिलं. हरिण बोललं, नाही मी सुद्धा नाही पाहिलं. पण हा ससुल्ला म्हणाला, हो आपण पाहिलं बुवा, आपण पाहिलं. हा घाबरून पळत सुटला, मीही सोबत धाव घेतली. लांडगोबा बोलले, ही दोघे पळत सुटली म्हणून मीही धाव घेतली. सिंहाची स्वारी बोलली, ही तिघं पळत सुटली म्हणून मीही धाव घेतली. घुबड बोललं, म्हणजे तुम्ही तिघांनी खात्री करून घेतली नाहीच. चला आपण जाऊया आणि खात्री करून घेऊया. घुबडा सकट सारी जण निघाली. वडाच्या झाडाखाली दाखल झाले. घुबड बोललं ससुल्याला, दाखव तुकडा कुठला पडला. ससुल्यानं हळूच ढोलीतलं वडाचं पान दाखवलं. घुबड खो 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 करून हसू लागलं. मग ते बाकीच्यांना बोललं, अरे अरे ससुल्या पोरगा येवलासा, त्याला अजून समज कसला. वडाचं पान पडलं तेच त्याला अजब वाटलं. त्याच्या सांगण्यावर असा तुम्ही विश्वास ठेवलातच कसा? सारा वेड्यांचा बाजार, उगाच झालात बेजार. चौघेही बेटे खजील झाले पुरते. एक होता फेरीवाला, टोप्या विकीत फिरणारा. गावोगाव जायचा, टोप्या विकीत फिरायचा. या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, या बोळात जा, त्या बोळात जा. घरादारावरून, बाजार वाटांवरून फिरायचा. टोप्या विकीत राहायचा.
लाल टोपी, हिरवी टोपी, पिवळी टोपी, निळी टोपी, काळी टोपी, करडी टोपी, पांढरी टोपी, भगवी टोपी, टोप्याच टोप्या, रंगीत टोप्या पेटाऱ्यात भरलेल्या. पेटारा घ्यायचा डोईवर, हिंडायचा गावभर. टोप्या विकून पैसे मिळायचे, त्यावर त्याचे पोट भरायचे. एकदा एका गावात आला, टोप्या विकत फिरत राहिला. टिपेच्या स्वरात ओरडू लागला, मालाची जाहिरात करू लागला. टोप्या घ्या टोप्या, रंगी बेरंगी टोप्या, छोट्या टोप्या, मोठ्या टोप्या, कुजा टोप्या, उंच टोप्या, चपट्या टोप्या, फुगीर टोप्या, ओ पसक्या टोप्या, उभट टोप्या, अरे कसल्याही घ्या टोप्या, घ्या टोप्या. रंग पक्का, माल पक्का, कापड टिकाऊ, शिलाई टिकाऊ, टोप्या घ्या टोप्या, वाजवी दाम अन माफक दाम, टोपी चढवा, रुबाब वाढवा, टोप्या घ्या टोप्या, रंगीबेरंगी टोप्या. दुपारपर्यंत धंदा केला. फेरीवाला दमून गेला. गावाबाहेर गेला, झाडाखाली बसला. भाकर तुकडा खाल्ला, झाडाच्या सावलीत विसावला, गाढ झोपी गेला. झाडावर होती काही माकडं. बेट्यांचं लक्ष गेलं फेरीवाल्याकडे. फेरीवाला झोपलेला, शेजारी पेटारा पडलेला. पेटाऱ्यात काय आहे ते बघायला माकडांचा कळप उत्सुक झाला. एका माकडानं धीर केला, हळूच खाली उतरून पेटारा गाठला. हळूच पेटारा उघडून पाहिला तर तो रंगीत टोप्यांनी भरलेला. फेरीवाल्याला निरखून पाहिला तर लेकाचा गाढ झोपलेला. फेरीवाल्याला चकवायचं माकडानं मनाशी योजलं. झाडावरच्या सवंगड्यांना खूण केली. हळूच या सगळे खाली. सगळी माकड मंडळी सरसर 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 खाली उतरली. त्यांच्या कानात हा कुजबुजला, एक एक टोपी उचला, झाडावर घेऊन चला. खडबड नको, गोंधळ नको, आवाज होऊ देऊ नका. रंगीत रंगीत टोप्या पाहून माकड सारे गेले हुरळून. एक एक टोपी उचलून सगळे झाडावर उंच चढून बसले. प्रत्येकानं डोक्यावरती टोपी चढवली होती ऐटीत. आपसात टिवल्या बावल्या करीत बसले मजेत वेळ घालवीत. पुरेशी झोप घेऊन झाली तशी फेरीवाल्याची स्वारी उडली. आळोखे पिळोखे दिले, हात ताणून मोकळे केले. आता पुन्हा निघायचं धंद्याला म्हणून बेटा उठून उभा राहिला. पेटाऱ्याकडे वळला, पण बघतो तर काय, पेटारा उघडा पडलेला, टोप्या नाहीशा झालेल्या. अरे च्छा! पेटा समजून चुकला. कुणीतरी चोर आला, टोप्या घेऊन पसार झाला. आता धंदा करणार कसा? फेरीवाला रडकुंडीला आला. हताश होऊन खाली बसला. आता चोर कुठे हुडकायचा या विचारात पडला लेकाचा. फेरीवाल्याची भंबेरी उडालेली माकडांना मोठी गंमत वाटली. दात विचकून बेटे फिदी फिदी हसू लागले. माकडांचा विचित्र आवाज ऐकला तसा फेरीवाला चमकून उठला. मान करून वर पाहू लागला झाडावर, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या चढल्या होत्या ऐटदार. आता त्याला कळून चुकलं, एकूण माकडांनी हे काम केलं. पण टोप्या परत मिळवायच्या कशा? पेच पडला त्याला खासा. झाड होतं उंच आणि सरळसोट, चढून जाणं होतं बिकट. शिवाय आपण चढलो वर तर ते पळतील दुसऱ्या झाडावर. म्हणून त्यानं त्यांच्यावर दगड फेकले भराभर. पण माकड होते उंचावर, दगड पोचेनात तिथवर. उलट माकड मंडळी फळं तोडून फेकू लागली. फेरीवाल्यानं दगड फेकणं बंद केलं. वैतागानं कपाळावर हात मारून घेतला. तशी माकडांनीही आपापल्या कपाळांवर चापट्या मारून घेतल्या.
फेरीवाल्यानं जाणलं आपण जसे वागतोय तसेच माकडंही करतायत. तशी त्याला एक नामी युक्ती सुचली. आपली टोपी त्यानं जमिनीवर फेकली. त्याचं पाहून माकडांनीही आपापली टोपी फेकून दिली खाली. तशी फेरीवाल्यानं चपळाई केली. एकूण एक टोपी झपाझप गोळा केली. सगळ्या टोप्या पिटाऱ्यात भरल्या आणि फेरीवाला धंद्याला निघाला. टोप्या घ्या टोप्या, रंगीबेरंगी टोप्या. एक होता हत्ती. त्याच्या सोंडेवर चढली मुंगी. हत्ती बोलला मुंगीला, मी ग केवढा मोठाला आणि तुझा देह कसला, चिलटासारखा इवलासा. मुंगी शांतपणे बोलली, मी असे निवलाली, पण तुझ्यासारखेलाही भारी पडेन एखाद वेळी. हत्ती चेष्टेने हसला. मुंगीला बोलला, एवढी तुझी हिंमत, मग दाखव की तुझी करामत. मुंगी हळूच सरकत गेली. हत्तीच्या सोंडेत शिरली. आतवर गेली. कडकडून चावली. हत्तीची मग गडबड उडाली. सोंडेत जळजळ होऊ लागली. स्वारी भारी बिथरून गेली. सोंड सारखी वळवळवीत ची ची करत राहिली. सोंडेतल्या सोंडीत चिमुरड्या मुंगीला काही करता येईना हत्तीला. अखेर बेटा हताश झाला. मुंगीला शरण गेला. मुंगी मग सोंडेबाहेर येऊन बोलली, काय हत्ती दादा, माझा हिसका कळला तुला. हत्ती ओशाळला आणि मुकाट गप्प बसून राहिला. सगळ्या पक्ष्यांनी एक दिवसाची सहल ठरवली. चिमणी म्हणाली, मी भाजी चिरीन. साळुंकी म्हणाली, मी चटणी वाटेन. कबूतर म्हणाले, मी पोळ्या लाटेन. पुढल्या सगळ्या कामाची वाटणी झाली. पण सामान कोण आणणार? कावळा म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका, सगळं सामान मी आणतो. कावळा गेला कुंभाराकडे. तो त्याला म्हणाला, अरे कुंभारा, काव काव काव, चूल दे, मडकं दे, काव काव काव. कुंभार म्हणाला, माझ्या झोपलेल्या बाळाला उठवलंस, चालता हो इथून, नाही तर दगडच मारतो. कावळा गेला वाण्याकडे. तो वाण्याला म्हणाला, वाण्या वाण्या, डाळ दे, तांदूळ दे, तेल दे, तूप दे, मीठ दे, साखर दे, आणि उशीर नको करूस, लवकर दे, काव काव. वाणी म्हणाला, तुझं हे काव काव ऐकून माझ्या बायकोचं डोकं दुखायला लागलं. मुकाट्याने पुढे जा, नाहीतर सोटाच मारतो. कावळ्याला कुणीच काही दिलं नाही. तो तसाच परत आला. सगळ्यांना प्रश्न पडला, आता काय करायचे? कोकिळा म्हणाली, थांबा, मी जाऊन पाहते. कोकिळा कुंभाराकडे गेली. ती म्हणाली, कू कू. कुंभार दादा, तुमच्या बाळाला मी गाणं म्हणते, म्हणजे तो छान झोपेल. कोकिळा गाणं गाऊ लागली. अंगाई मंगाई, तान्ह्या बाळा झोप येई, कुंभार दादा मला दे चूल मडके. कुंभार दादा म्हणाला, घेऊन जा, लहान मोठी कोणतीही चूल घेऊन जा, एक दोन कितीही मडके घेऊन जा. कू कू कू. वाणी दादा, तुम्ही फार काळजीत दिसता, तुम्हाला काय झालंय? वाणी म्हणाला, माझ्या बायकोचं डोकं दुखतंय, ते कशानेही थांबत नाही. कोकिळा म्हणाली, मी गाणं म्हणून पाहते, एखाद्या वेळी त्यानेही तिला बरं वाटेल. कू कू. आमुचा वाणी दादा सुखामध्ये राहो, देव त्याला देव खूप पैसे. ते गाणं ऐकून वाण्याला फार आनंद वाटला. ते गाणं ऐकून वाण्याची बायको उठून बसली. ती मोकळेपणाने हसली आणि म्हणाली, आहा, कोकिळाबाई, तुम्ही किती गोड गाता. तुमचं गाणं ऐकून माझं डोकं दुखायचं थांबलंच मुळी.
वाणी म्हणाला, कोकिळाबाई, तुम्ही कशासाठी आला होतात? तुम्हाला काय हवंय? कोकिळा म्हणाली, आमच्या पक्षी मंडळाची आज सहल आहे. आम्हाला तेल, तूप, रवा, बेसन, डाळ, तांदूळ, गूळ, खोबरे सगळं हवंय. वाणीदादा म्हणाला, घेऊन जा, हवं तितकं घेऊन जा. वाण्याने भराभरा पुढे बांधून दिले. कोकिळा म्हणाली, किती पैसे झाले ते सांगा, आम्ही वर्गणी केली आहे. वाणी म्हणाला, मला पैसे नकोत, मी तुमच्या पक्षी मंडळाला भेट म्हणून हे सर्व सामान दिलंय. मोठ्या मोठ्या 2 पक्ष्यांनी झोळी केली आणि ते सामान सहलीच्या जागी आणले. ते पाहून सर्व पक्ष्यांना फार आनंद झाला. पोपट म्हणाला, जे काम कावळ्याला करता आले नाही ते कोकिळेने कसे केले? साळुंकी म्हणाली, मी दोघांच्याही मागे मागे गेले होते, मी सगळं पाहिलंय, मी सगळं काही ऐकलंय. ही गोड बोलण्याची करामत आहे. जगाशी गोड बोलावे, हवे तेथे सर्व मिळवावे. मग काय मित्रांनो, तुम्ही सुद्धा गोड बोलणार ना? एक तळ होतं. त्याच्या काठावर लहान लहान बेडूक शिवाशिवी खेळत होते. तिथे एक वानर आला. वानर पाणी पिऊ लागला. थोड्या वेळाने तिथे एक कुत्रा आला. कुत्रा वानराच्या अंगावर जोराने भुंकला. वानर घाबरला. तो जवळच्या दगडावर चढला. तेथून त्याने उंच उडी मारली. त्याने एकाच उडीत झाडाची फांदी धरली. ते पाहून बेडकांना फारच नवल वाटलं. एक बेडूक म्हणाला, अबब, एका उडीत त्याने झाड गाठलं. दुसरा बेडूक म्हणाला, इतकी उंच उडी कुणालाही मारता यायची नाही. तेवढ्यात तिथे एक मोठा बेडूक आला. त्याचे पाय लांब होते, त्याचे डोळे बटबटीत होते. तो मोठ्याने डराव डराव करीत तेथे आला. तो म्हणाला, काय रे पोरांनो, काय गडबड आहे? लहान बेडूक म्हणाल, काका, अहो मगा इथे एक वानर आला होता. त्याने उंच उडी मारली. एका उडीतच त्याने वरची फांदी धरली. मोठा बेडूक म्हणाला, त्यात काय मोठेसे, मी त्यापेक्षा उंच उडी मारू शकतो. त्याने कुठून उडी मारली ते मला सांगा. लहान बेडूक म्हणाले, त्या दगडावरून. मोठा बेडूक त्या दगडावर चढला. त्याने उंच उडी मारली. ती हातभर उंच गेली. सगळे बेडूक आसपास गोळा झाले. त्याने टाळ्या वाजवल्या. मोठ्या बेडकाने आणखी जोर लावला. त्याने 2 हात उंच उडी मारली. पुन्हा तो खाली आला व दगडावर आपटला. सगळ्या बेडकाने टाळ्या वाजवल्या. मोठा बेडूक म्हणाला, आता पहा, मी त्या माकडापेक्षाही उंच उडी मारतो. बेडकाने दात ओठ खाऊन उंच उडी मारली. तेवढ्यात आकाशात फिरत असलेल्या एका घारीनं झेप मारली. तिनं त्या मोठ्या बेडकाला वरच्यावर पंजात धरले आणि झाडावर नेले. ते पाहून मात्र सगळे बेडूक घाबरले आणि पाण्यात पळाले. काय मित्रांनो, आवडली ही सुद्धा गोष्ट? एक होतं माकडाचं पिल्लू. ते इकडून तिकडे उड्या मारायचं. ते या झाडावरून त्या झाडावर उडी मारायचं. उडी मारताना ते आपल्या शेपटीचा फटकारा वर मारायचं. एकदा चिमणीला फटका बसला. एकदा घरट्याला फटका बसला. चिमणीचा डोळा फुटला, घर मोडलं. ते पाहून माकडाचं पिल्लू हसू लागलं. एका आंब्याच्या झाडावर ते नेहमी जायचं. त्या झाडावर मधमाशांचं मोहोळ होतं. एकदा ते मोहोळाखाली गेलं. त्याने शेपटीचा फटका वर मारला. त्यामुळे 2 मधमाशा मेल्या. राणी मधमाशी माकडाच्या पिल्लाला रागावली. ती म्हणाली, तू या झाडावर येऊ नकोस. आलास तरी खालच्या फांदीवर उडी मारू नकोस. उडी मारलीस तरी फटका मारू नकोस. माकडाचं पिल्लू म्हणालं, मला ती सवय आहे, माझ्या ते लक्षातच राहत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झालं. पिल्लानं मोहोळाखाली येऊन फटका मारला. त्यामुळे 4 मधमाशा मेल्या. राणी मधमाशीने त्याच्या आईला बोलवले. ती पिल्लाच्या आईला म्हणाली, अहो तुमच्या बाळाला सांभाळा, त्याला नीट समजावून सांगा.
त्याने काल 2 मधमाशा मारल्या, आज त्याने 4 मधमाशा मारल्या. पिलाची आई म्हणाली, अहो तो फार खोडकर आहे, तो आमचं ऐकत नाही. शेपटीचा फटका मारण्याची त्याला सवयच आहे. पण तुमच्या मोहळ्यातल्या माशा दुसऱ्या कोणी मारल्या असतील? माझा गुणी राजा कधीच कोणाला मारणार नाही हो. 3ऱ्या दिवशी माकडाच्या पिल्लाने मोहळाची फांदी गदा गदा हलवली. त्याने 2दा-3दा शेपटीचे फटकारे मारले. राणी माशी शिपाई माशांना म्हणाली, त्या खोडकर पिल्लाला चांगली शिक्षा करा. शिपाई धावत धावत गेले. त्यांनी त्या पिल्लाला म्हटले, काय रे पिला, तू मोहळाजवळ शेपटीचे फटके का मारतोस? पिलू म्हणाले, ती माझी सवय आहे, मी काय करू? एक शिपाई मधमाशी पुढे आली. तिने माकडाच्या नाकावर डंख मारला. पिलू म्हणाले, हे काय, हे काय? ओय 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 ओय, अरे बापरे बापरे, माझ्या नाकाची आग आग होतीये. शिपाई मधमाशी म्हणाली, ही माझी सवय आहे. दुसरी मधमाशी त्याच्या डाव्या कानाला डसली आणि म्हणाली, ही माझी सवय आहे. तिसरी उजव्या कानाला डसली आणि म्हणाली, ही माझी सवय आहे. पिलाच्या हाताला, पायाला, शेपटाला, डोक्याला, मांडीला अनेक मधमाशा डसल्या. त्या म्हणाल्या, ही आमची सवय आहे. आता माकडाचे पिल्लू मात्र रडू लागले. ते ओरडू लागले, अहो मला वाचवा, अहो माझ्या सगळ्या अंगाला आग लागली आहे. आता पुन्हा मी शेपटीचा फटका मारणार नाही. आता मी ती सवय सोडली आहे हो, अहो दया करा हो. 10 दिवसांनी ते पिल्लू बरे झाले. जाता येता वाटेल त्याला शेपटीचे फटके मारण्याची त्याची सवय सुटली आणि त्यांनी पुन्हा कधी कोणालाही शेपटीचा फटका मारला नाही. एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडावर पुष्कळ पक्षी राहत होते. एकदा त्या झाडाला काही रोग झाला. त्यामुळे त्याची पानं वाळू लागली, त्याच्या फांद्या वाळू लागल्या. त्या झाडावर कावळ्याचं घरटं होतं. कावळा म्हणाला, आता मी इथे राहणार नाही. रानात पुष्कळ झाड आहेत, मी दुसरं चांगलं झाड पाहीन, तिथे घर बांधीन. कावळा ते झाड सोडून निघून गेला. त्या झाडावर चिमणीचं घरटं होतं. ती देखील ते झाड सोडून निघून गेली. त्या झाडावर घार राहत होती. तिनंही ते झाड सोडलं. कबूतर, सुतार पक्षी, पारवा, सातभाई सगळे ते झाड सोडून गेले. त्या झाडावर एक पोपट राहत होता. तो म्हणाला, या झाडावर माझा जन्म झालाय, या झाडावर मी खेळलोय, या झाडावर मी वाढलोय, या झाडाने मला सांभाळलंय, मी हे झाड सोडून नाही जाणार. झाड म्हणाले, पोपटा, अरे सगळे पक्षी गेले, तूही जा. माझ्याजवळ आता पानं नाही, माझ्याजवळ फुलं नाही, माझ्याजवळ फळं सुद्धा नाही. मी आता मरणार, वाळणार, पडणार. पोपट म्हणाला, नाही नाही, मी तुला मरू नाही देणार, मी तुला वाळू देणार नाही. झाडाच्या खोडात ढोली होती. पोपटाने ढोली कोरली. पोपटाने ढोलीला भूक पाडली. तिथे आळ्या होत्या, किडे होते. पोपटाने आळ्या मारून टाकल्या, किडे सुद्धा मारून टाकले. आता आंब्याच्या झाडाला चांगले वाटू लागले. पोपटाने औषधींचा पाला आणला. तो त्याने झाडाच्या ढोलीत भरला. पोपटाने झाडाच्या मुळाशी नवी माती टाकली. पाऊस आला. आंब्याचे झाड धुतले गेले. त्याचा रोग नाहीसा झाला. त्या झाडाला नव्या फांद्या फुटल्या. त्या फांद्यांवर पिवळी कोवळी पाने डोलू लागली. थोड्या दिवसांनी आंब्याला बहर आला. मग कैऱ्या लागल्या. मग पिवळे शेंद्री आंबे पिकू लागले. झाड म्हणाले, पोपटा, ही घे गोड गोड फळे. सुखाचे सर्व साथी असतात, पण तू दुःखात साथ दिलीस. चांगल्या दिवसात सगळे जवळ येतात, वाईट दिवस आले की सगळे दूर लोटतात. पण तू माझी सेवा केलीस, माझा रोग तू नाहीसा केलास, तू माझ्यावर मोठे उपकार केलेस. पोपट म्हणाला, मी माझं काम केलं, मी कधीही फळाची इच्छा बाळगली नाही. पहिली 5 फळे आपण देवाला अर्पण करू. पोपटाने देवापुढे 5 आंबे ठेवले. देवाने आशीर्वाद दिला, तुमची मैत्री अखंड टिकेल, तुम्ही एकमेकांना नेहमी सुख देत राहाल.